निर्भीड आवाज, सत्याचा संदेश. राज संदेश. पालघरमध्ये अवैध बांधकाम, राज संदेश विशेष. नमस्कार, मी संदेश पाटील, संपादक राज संदेश. आज आम्ही आलेले आहेत पालघर शहराचे नगरसेवक अरुणजी माने साहेब, तसेच ते बीजेपीचे उप जिल्हाध्यक्ष आहेत. त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया काही त्यांनी मुद्दे, भ्रष्टाचाराचे मुद्दे ह्या शहरातील काढलेले आहेत, त्यांच्याकडून जाणून घेऊया. माने साहेब नमस्कार. तुम्ही जो अनलिगली बिल्डिंगचा एक मुद्दा काढलेला जो आहे तो काय आहे नक्की, काय आहे तो आम्हाला सांगावं तुम्ही. पालघर नगर परिषद क्षेत्रातील टेंबड गावात जो कॉलेजला रस्ता जातो आणि त्या चाफेकर कॉलेजच्या समोरच्या साईडला एक एनए प्लॉट होते. एनए प्लॉट मध्ये एक 12 मीटरचा, एक 9 मीटर, एक 6 मीटर रस्ता सोडला होता. जो 6 मीटरचा रस्ता सोडला होता त्याच्या बाजूलाच एकाची जागा होती. 2018 साली मुंबईचे एक बिल्डर आहेत, त्या बिल्डरने 6 मीटरच्या रस्त्याच्या बाजूला जी जागा आहे तिकडे काम चालू केलं. पण 6 मीटर काम चालू करताना जो 6 मीटर जो रस्ता होता एनी प्लॉट तो आपल्या ताब्यात घेतला आणि तिकडे सरळ भिंत बांधली. प्लॉट दुसऱ्याचे, एने जागा दुसऱ्याची, पण ह्यांनी ती जागा आपल्या ताब्यात घेऊन त्या ठिकाणी इमारत बांधली. ती बांधली, बाजूचे जे नाले होते त्या नाल्यावरती त्यांनी ब्रिज बांधला. प्लस पालघर नगर परिषद क्षेत्रात आपल्या पालघर नगर परिषदेने एक विकास आराखडा बनवला, डीपी. त्या डीपी रस्त्यामध्ये एक चाफेकर कॉलेजच्या इकडून एक 18 मीटर रस्ता जातो आणि तो बरोबर त्यांच्या जागेतून जात आहे असे मला दिसत आहे. यासाठी मी नगर परिषदेला सांगितलं की जर का हा रस्ता यांच्या जागेतून जात असेल तर ह्याची चौकशी करा. तुम्ही भूमी अभिलेखवाल्यांना पत्र द्या की जागा आम्हाला मोजायची आहे. जर का तसं झालं तर त्या बिल्डरने एक नाही 2 रस्ते आपल्या ताब्यात घेऊन त्या रस्त्यावरती बिल्डिंग बांधलेली आहे. प्लस जो 6 मीटरचा रस्ता होता त्या 6 मीटरच्या रस्त्यावरती पालघर नगर परिषदेने नगर रचनेवाल्याने परवानगी दिली आहे. मागच्या एका बिल्डिंगला त्या 6 मजली इमारत बांधली आहे मागच्या इमारतीवाल्याने. तो वसईचा बिल्डर आहेत आणि त्या बिल्डरने मोठा नाला आहे 30-40 फुटाचा, तो भराव करून आणि दगडाची भिंत बांधून त्याच्यावरती 8 फुटावरती त्यांनी पाया बांधलाय. पालघर नगर परिषद क्षेत्रात नाले असेच बुजून अरुंद केलेत. या संदर्भात पण मी उपोषण केलं होतं. त्या अरुंद नाल्यामुळे भविष्यामध्ये ते जे दगड धोंडे टाकलेत तिकडे ते वाहून त्या इमारतीला पण मोठा धोका होऊ शकतो. त्याचा पाया खाली जाऊ शकतो. जसं एक लोकमान्य नगर मध्ये पण असंच झालेलं आहे. नाल्याच्या बाजूला एक भिंत होती, ती तुटून त्यांच्या पायापर्यंत आले, पण नगर परिषदेने अजून त्याच्यावरती काय केलं नाही. असंच त्यांनी रस्ता नसलेल्या जागेवरती इमारत बांधली. ते नगर परिषदेने डोळे मिटून कशी काय परवानगी दिली. आता तिकडे जायला रस्ताच नाहीये तरी 6 मीटरवरती 6 मजल्याची परवानगी कशी काय दिली. हा एक मोठा ग्रहण प्रश्न आहे. असा नगरपालिका खूप जागेवरती त्यांनी अशीच परवानगी दिली. अधिकारी येतात, मजा मारतात, आर्थिक व्यवहार करतात आणि सरळ बिल्डरला घशामध्ये जागा. अशा खूप जागा पालघरच्या डीपी रस्ते बिल्डरच्या ताब्यातून त्यांनी पालघरच्या डीपीच्या रस्त्याची वाट लावली. पण आता हे डीपी मध्ये बिल्डिंग बांधतात ह्याच्यावर नियंत्रण नगरपालिकेचं नाहीये का? इंजिनियर वगैरे जे आहेत ते कशासाठी नेमलेले आहेत? ह्यांना वसई नालासोपारामध्ये ज्या आज अनधिकृत बिल्डिंग झाल्या आणि त्याच्यामध्ये गरीब लोकांचे बळी गेले, जे गरीब लोक, कष्टकरी लोक घामाचा पैसा जमा करून त्याच्यामध्ये घरं घेतात आणि त्याच्यानंतर आदेश येतो तो तोडण्याचा. तसंच हे पालघर पण नालासोपारा होईल का?
हा एक मोठा प्रश्न आहे. आज नगरसेवक अरुणजी माने साहेबांनी सांगितलं का पालघरमध्ये जे डीपीचे रस्ते होते त्या डीपीच्या रस्त्यावर बिल्डिंग बांधल्यात. इतके झोपलेलं प्रशासन हे एवढे मोठे ऍक्सिडेंट होतात, एवढ्या मोठ्या बिल्डिंगी बनतात, तोडतात, लोक बेघर होतात, ते त्यांना काहीच पडलेलं नाही. अशा प्रकारे हे जर चालत राहिलं तर हे पालघर हे नालासोपारा होऊ शकतं. संदेश पाटील, पालघर, राज संदेश. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेल ऑन करा.